पुढच्या बातमीकडे, बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानापर्यंत पोहोचू नये यासाठी आता नागपूर वर्धा मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या मार्गावर चेकपोस्ट उभारण्यात आलेला आहे। आंदोलकांना शहरात प्रवेश करण्यापासून रोखलं जात आहे। आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी महानगरपालिकेच्या आपली बसचा वापर होणार आहे। तसंच वॉटर कॅनॉनची देखील तयारी करण्यात आलेली आहे। नागपुरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा नागपूरच्या वेशीवर धडकला आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगाच्या प्रश्नांना घेऊन आज बच्चू कडू नागपुरात महाएल्गार मोर्चा जो आहे तो थोड्याच वेळात दाखल होणार आहे। आणि आपण पाहू शकतो, मी सध्या आहे वर्धा नागपूर या महामार्गावर आहे ना। या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जो आहे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। खरं तर हा जो रस्ता आहे तो नागपूरच्या दिशेने जातो आणि इथून नागपूर 6 ते 7 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे। असं असताना सुद्धा कशा पद्धतीने जो आहे व्यवस्था जी आहे ती चोख बंदोबस्ताच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठल्याही परिस्थितीत आंदोलकांना शहरात जाऊ द्यायचं नाही अशा पद्धतीची जी आहे तयारी जी आहे ती पोलीस प्रशासनाने केलेली आहे। ठिकठिकाणी बॅरिकेड्स जे आहे ते लावण्यात आलेले आहे। एवढंच नाही तर वेळ पडल्यास आंदोलकांना ताब्यात घ्यायची गरज पडली तर आपली बस म्हणजे महानगरपालिकेच्या अनेक बसेस जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। तसंच ठिकठिकाणाहून वाहने येत असताना त्यांची तपासणी केली जात आहे। अनेक ठिकाणी चेकपोस्ट लावल्या जात आहे, जेणेकरून आंदोलक जे आहे ते मोठ्या प्रमाणात शहरात जाऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्ताचा फौजफाटा जो आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतो। बच्चू कडूंनी सांगितलं होतं की 4-5 वाजेपर्यंत निर्णय घेण्यासाठी आम्ही तुम्हाला वेळ देतो आणि जो तुम्ही निर्णय घेणार नसेल तर आम्ही रामगिरी निवासस्थानी जाऊन जेवण करू अशा पद्धतीचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। त्यासाठी शहरात पूर्ण पोलीस बंदोबस्त आहे जो नागपूर वर्धा या मार्गावर जो आपल्याला लावल्याचा पाहायला मिळत आहे। पोलीस सर्व्हेलन्स व्हॅन असो, वॉटर कॅन असो, अशा सगळ्या व्यवस्था आहे, चौक्या आहे, पोलिसांचा बंदोबस्त आहे, सगळं लावण्यात आला आहे। जितके जास्त बॅरिकेडिंग असेल ते शहरातील वेगवेगळ्या भागातून, एवढंच नाही तर बाहेरच्या शहरातून सुद्धा बॅरिकेडिंग लावून जे आहे ते इथे लावण्यात आले आणि चोख बंदोबस्त पोलिसांचा